जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 133. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्यांचा चित्तलय सद्गुरु कृपेनं होतो त्यांच्या चित्तामध्ये कोणताही मीपणाचा अंश त्याला स्थान नसतं असं संत सांगतात. पूर्ण मीपणा विरहित त्याच वेळी होऊ शकतो साधक किंवा भक्त, ज्यावेळी माझ्या आराध्याला सद्गुरूंना आनंद कसा होईल या एका इच्छेव्यतिरिक्त इतर सर्व इच्छांचा लोप होतो आणि सद्गुरूंना आनंद होईल अशी आमची वृत्ती बनण्यासाठी वृत्तीमधलं लघुत्व कमी व्हावं लागतं. आमचे महाराज म्हणतात, मन जितकं विशाल असेल तितकं चांगलं, म्हणजे परमार्थ मार्गासाठी. मनाची विशालता ही तेव्हाच संभवते ज्यावेळी आपण स्वतःचा विचार करण्या अगोदर दुसऱ्याचा विचार करतो. सर्व आत्ताच्या काळामधला जो कलुषितपणा आहे तो स्वार्थामुळे आहे म्हणतात संत. ज्यावेळी स्वार्थ कमी होऊन निस्वार्थतेचं रोप हृदयामध्ये सद्गुरु कृपेनं लागतं, त्यावेळेला स्वतः आधी दुसऱ्याचा विचार आणि केवळ सहाय्य करण्याच्या उद्देशानं नव्हे तर त्यामध्येच आनंद मानून दुसऱ्याचा विचार, या भावनेचं पोषण होतं. हा मनशुद्धीचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जेणेकरून चित्तलयाला सहाय्य मिळतं. इथे जे जनकपुरीच्या लोकांचं वर्णन केलेलं आहे रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी, त्यावरून त्यांची देण्याची वृत्ती दिसून येते आम्हाला. तिथे कुठेच मीपणातून देणं नाही आहे. पहा, आपण बघतोय जनक महाराजांनी एवढी तयारी केली आहे. जनक महाराजांनीच नव्हे तर सर्वच मिथिला नगरीनं आपल्या लाडक्या लेकीबरोबर देऊन पाठवण्यासाठी तयारी केली आहे. त्या तयारीमध्ये आम्ही काही देतोय हा भाव नसून आम्हाला द्यायला मिळतंय याबद्दल आनंद आहे, आणि याला मनाची विशालता म्हणतात. ज्याचा उगम तिथे आपल्या राजाबद्दल आणि राजकुमारीबद्दल असलेलं निस्सीम प्रेम हा त्याचा पाया आहे. आणि त्यातून सबंध जनकपुरी सीतेच्या पाठवणीला सिद्ध झाली. आज आपण तो भाग बघणार आहोत जिथे तुलसीदास ह्या बिदाई ज्याला आपण म्हणतो त्याचं वर्णन करतायत, आणि तो पूर्ण भाग आपण एकत्र बघूयात आणि मग त्याचा भावार्थ बघूयात. म्हणाले तुलसीदास, सबु समाजु एहि भांति बनाई, जनक अवधपुर दीन पठाई, चली बरात सुनत सब रानी, बिकल मीन गन जनु लघु पानी, पुनि पुनि सिय गोद करिलेहि, देई असीस सिखावनु देहि, होए हु संतत पियहि पियारी, चिरुअहि बात असीस हमारी.
सासु ससुर गुर सेवा करेहु, पति रुख लखी आयसु अनुसरेहु। अति स्नेह बस सखी सयानी, नारी धर्म सिखवही मृदुबानी। सादर सकल कुंवरी समुझाई, रानीध बार बार उरलाई। बहुरी बहुरी भेटही महतारी, कहही बिरंची रची कतनारी। तेहि अवसर भाईध सहित, राम भानुकुल केतु। चले जनक मंदिर मुदित, बिदा करावन हेतु। म्हणतायत की सर्व प्रकारे सामग्री शिधा सज्ज करून जनकांनी अयोध्यापुरीला पाठवून सुद्धा दिलं. पण आता हे वऱ्हाड निघणार हे ऐकताच राणी सुनयना आणि सर्व सख्या मात्र थोडंसं पाणी असावं आणि त्यामध्ये जसे मासे तडफडतात तशा व्याकुळ होऊ लागल्या. वारंवार राणी सुनयना सीतेला मांडीवर घेतेय आणि आशीर्वाद देऊन सांगतेय, तू सदैव आपल्या पतीची आवडती हो. चिरू अही बात असीस हमारी, तुझं सौभाग्य अखंड राहो, हाच आमचा आशीर्वाद आहे. आणि सासू सासरे गुरु यांची सेवा कर, पती रुख लखी आयसु अनुसरेहु. काय गोड लिहिलंय पहा तुलसीदासांनी. पतीचा कल पाहून आज्ञापालन कर. आणि सर्व सख्यांनी सुद्धा अतिशय प्रेमानं स्त्री धर्म काय असतो ते सीतेला समजावून सांगितलं. अशा रीतीनं या रामायणामध्ये अनेक ठिकाणी स्त्री धर्म काय आणि प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनी आपल्या आचरणानं पुरुष धर्म म्हणजे काय याचं उत्तम एक वस्तुपाठ याचा आम्हाला घालून दिलाय. त्याच धर्तीवर इथं राणी सुनयना सर्वच कन्यांना आणि कुशध्वजांची पत्नी जी मांडवी आणि श्रुतकीर्तीची आई आहे, ह्या दोघी जणी मिळून आपल्या चारही कन्यांना समजावत आहेत स्त्री धर्म काय आहे आणि वरचेवर हृदयाशी कवटाळत आहेत. कितीही धर्म सांगितला तरीसुद्धा वरचेवर मनामध्ये खूप उदासी येते आणि वाटतंय का बरं ब्रह्मदेवानं स्त्री जातीला निर्माण केलं, आमच्या लाडक्या लेकीनं कसं काय पाठवायचं, हा भाव त्या दोघींच्या मनात आहेच. पण त्याचवेळी हे सुरू होतं अंतःपुरामध्ये, त्याचवेळी सूर्यवंशाची जणू ध्वजा असे प्रभू श्रीराम आपल्या भावंडांसह निरोप घेण्यासाठी जनक महालाकडे निघालेत. आणि त्यांना बघून कशी अवस्था झाली तर, चारी उभाई सुभाय सुहाये, नगर नारी नर देखन धाये, को कह चलन चहत हहि आजू, कीन्ह विदेह विदा कर साजू, लेहु नयन भरी रूप निहारी, प्रिय पाहुने भूप सुत चारी, को जानई केहि सुकृत सयानी, नयन अतिथि किन्हे विधियानी, मरन सीलो जिमि पाव पीयूषा, सुरतरुल है जन्म कर भूखा, पावनार की हरिपदु जैसे, इन्ह कर दरसनु
हम कहते से। निरखी राम स्वभाव धरहु, निज मन फनी मूर्ति मनि करहु। एहि विधि सबहि नयन फलु देता, गए कुंवर सब राजनिकेता। रूप सिंधु सब बंधु लखी, हर्षि उठार निवासु। करहि निछावरी आरती, महामुदित मन सासु। जेव्हा हे चारही भावंड जनक महालाकडे निघाले, तेव्हा सर्व स्त्री पुरुष नगरातले त्यांना बघण्यासाठी धावले. म्हणू लागले, आज हे जाणार आहेत. जनक राजांनी अहो निरोपाचं सामानसुद्धा सज्ज ठेवलंय. आताच ह्या चारही राजपुत्रांना डोळे भरून बघून घ्या. कुणी म्हणतंय, हे सखी कुणास ठाऊक कोणत्या पुण्यामुळं विधात्यानं त्यांना इथं आणून नयन अतिथी केलंय, आमच्या नेत्रांचे पाहुणे बनवलंय. जणून मरणासन्न असणाऱ्याला अमृत मिळावं, जन्माचा भोकेला असलेल्याला कल्पवृक्ष लाभावा आणि ज्याची योग्यता नरकात जाण्याची आहे त्याला हरिपद परमपद मिळावं, याप्रमाणे आमच्याकरता यांचं दर्शन आहे. काय सुंदर वर्णन केले तुलसीदासांनी. पहा, म्हणाले, आताच ह्या श्रीरामचंद्रांचं लावण्य निरखून हृदयात धारण करून घ्या. अशा रीतीनं सर्वांना नेत्र सुख देत हे चारही भाऊ राजमहालात गेले आणि रूप सिंधू अशा ह्या चारी भावांना बघून संपूर्ण राणीवसा अंतःपुर आनंदून गेलं. सासू अतिशय प्रसन्न होऊन ओवाळणी करू लागली, आरती करू लागली आणि रामांना बघून सर्वच जण प्रेममग्न झाल्या. देखी राम छबी अति अनुरागी, प्रेम बिबस पुनि पुनि पद लागी। रही न लाज प्रीति उर छाई, सहज स्नेहु बरनी किमि जाई। भाई न सहित उबटी अधवाए, छरस असनति हेतु जीवाए। बोले राम सो अवसरु जानी, सील स्नेह सकुचमय बानी। राउ अवधपुर चहत सिधाए, विदा हो न हम इहाँ पठाए। मातु मुदित मन आय सुदेहु, बालक जानी करब नित नेहु। सुनत बचन बिलखे उर निवासु, बोली न सकहि प्रेम बस सासु। हृदय लगाई कुंवरी सब लीन्ही, पतिन्ह सौंपी बिनती अति कीन्ही। करि बिनय सिय राम ही समरपी, जोरी कर पुनि पुनि कहै। बलि जाऊँ तात सुजान तुम कहूँ, बिदित गति सब कियहै। परिवार पुरजन मोहि राज ही, प्राण प्रिय सिय जानिबी। तुलसी ससीलु स्नेहु लखि निज, किंकरी करि मानिबी। प्रभू श्रीरामांना बघून राणी सुनयना प्रेमविवश प्रेममग्न झाली. प्रेमवश होऊन त्यांच्या वरचेवर पाया पडत होती. हृदयात प्रेम दाटलं होतं. त्यामुळे म्हणतायत रही न लाज, कोणत्या प्रकारची लज्जा उरली नाही. अशा या स्वाभाविक स्नेहाचं वर्णन कसं करता येईल म्हणतात तुलसीदास.
त्या सर्व अंतःपुरातल्या स्त्रियांनी राणी सुनयनेसह श्रीरामांना त्यांच्या भावांसह उटणं लावून स्नान घातलं. अतिशय प्रेमानं षड्रसपूर्ण असं भोजन वाढलं आणि मग काही वेळानं योग्य वेळ बघून प्रभू श्रीराम अतिशय प्रेमानं पण संकोचानं म्हणाले की आमचे वडील महाराज दशरथ आता अयोध्यापुरीला जाऊ इच्छितात, त्यामुळं तुमचा निरोप घेण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे. मातु मुदित मन आयसु देहू. किती गोड भाषा आहे प्रभूंची. म्हणाले, हे मातांनो, प्रसन्न मनानं मला आज्ञा द्या आणि बालक जानी करब नित नेहू. आम्हाला आपली मुलंच समजा आणि आमच्यावर प्रेम ठेवा. पण हे ऐकून सगळं अंतःपुर मात्र उदास झालं. माता सुनयना इतकी प्रेम विवश झाली होती की तिच्या तोंडून शब्दच फुटेना. सर्व मुलींना हृदयाशी धरलं आणि पतींकडे सोपवलं, पण अतिशय नम्रपणे विनंती केली मातेनं. वरचेवर सांगितलं, तुम्ही आम्हाला खूप प्रिय आहात, तुम्ही ज्ञानी आहात, मी तुमच्यावरून आपलं शरीर माझा देह ओवाळून टाकते. तुम्हाला सर्वांची आमची स्थिती माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे की माझ्या परिवाराला, या जनकपुरवासियांना आणि राजर्षी जनकांना सीता किती प्राणप्रिय आहे. त्यामुळे तुलसीस सीलु सनेहु सखी. इथं म्हटले, हे तुलसीदासांचे स्वामी प्रभू श्रीराम, हिचं उज्ज्वल असं शील आणि प्रेम बघून हिला आपली दासी माना. आणि पुढे म्हणते माता सुनयना, तुम्ह परिपूरन काम जान, शिरोमणि भाव प्रिय, जनगुण गाहक राम, दोष दलन करुणायतन. हे प्रभू श्रीराम, तुम्ही पूर्ण काम आहात, ज्ञान शिरोमणी आहात आणि भावप्रिय आहात. तुम्हाला शुद्ध भाव आवडतो. तुम्ही भक्तांचे गुण ग्रहण करता, दोषांचा नाश करता आणि करुणायतन, दयेचे निधान आहात. असं म्हणून अस कही रही चरण गहिरानी, प्रेम पंकजनु गिरासमानी, सुनि स्नेह सानी बरबानी, बहुविधि राम सासु सनमानी, राम बिदामागत कर जोरी, कीध प्रणाम बहोरी बहोरी, पाई असीस बहुरी सिरुनाई, भाई धसहित चले रघुराई, मंजू मधुर मूरति उर आनी, भई स्नेह शिथिल सबरानी, पुनि धीरजु धरि कुंवरी हकारी, बार बार भेटहि महतारी, पहुँचावहि फिरी मिलहि बहोरी, बढ़ी परस्पर प्रीति न थोरी, पुनि पुनि मिलत सखीन बिलगाई, बाल बच्च जिमि धेनु लवाई, प्रेम बिबस नर नारी सब, सखिन सहित निवासु, मानहु कीन्ह विदेह पुर, करुणा बिरह निवासु, सुख सारिका जानकी जाए, कनक पिंजरधि राखी पढ़ाए,
व्याकुल कहि कहाँ बेदेहि, सुनि धीरजु परिहरइ न केहि। भये बिकल खग मृग एहि भांति, मनुज दशा कैसे कही जाती। बंधु समेत जनकु तब आए, प्रेम उमगी लोचन जल छाए। सिय बिलो की धीरता भागी, रहे कहावत परम बिरागी। लीन्ही राय उर लाई जानकी, मिटी महामर जाद ज्ञान की। प्रभू श्रीरामांना विनंती करून, त्यांचं वर्णन करून, कौतुक करून राणी सुनयना आणि कुशध्वजांची पत्नी या दोघी शांत झाल्या. सर्व सख्या तिथं ज्या उपस्थित होत्या स्त्रिया, कुणालाच काही बोलवेना. अशा रीतीनं ती प्रेममय वाणी ऐकून श्रीराम अतिशय प्रेमानं त्यांना म्हणाले की आम्हाला निरोप घेण्यासाठी पाठवलंय. आणि मग वारंवार प्रणाम केला हात जोडून प्रभू श्रीरामांनी. पुन्हा मस्तक नमवून रघुनाथ निघाले. त्यांची ती सुंदर मूर्ती हृदयात धारण करून राण्या जणू स्तब्ध होऊन गेल्या होत्या. काहीच बोलवेना, पण पुन्हा धीर धारण करून वरचेवर चारही कन्यांना छातीशी कवटाळू लागल्या. निरोप द्यायच्या, पुन्हा मिठीत घ्यायच्या. असं ते प्रेम कुठल्याच मापानं मोजता येणारं नव्हतं. सख्यांनी वारंवार ती जी भेट सुरू होती मायलेकींची, ती बघून आता जाण्याची वेळ झाली म्हणून मातांना बाजूला केलं. तुलसीदास उपमा देतात, जणू नुकतीच एखादी गाय व्यालेली असावी आणि तिच्या बछड्यापासून तिला दूर केलं जावं, त्याप्रमाणे त्या राण्यांची अवस्था झाली होती. सबंध अंतःपुर त्या एका प्रकारच्या कारुण्य सागरामध्ये, विरह सागरामध्ये डुंबत होतं. जणू कारुण्य आणि विरह यांनीच निवास केला असावा असं जनकपूर भासत होतं. पुढे वर्णन करतायत, जानकीनं ज्या शुकसारिकांना बालपणापासून वाढवून मोठं केलं होतं, त्यांच्यावर खूप प्रेम केलं होतं, सोन्यासारख्या पिंजऱ्यात ठेवून, पण तरीसुद्धा आपल्या प्रेमानं त्यांना मुक्त करून तिनं त्यांना शिकवलं होतं. ते शुकसारिका पोपट मैनासुद्धा अतिशय व्याकुळ होऊन विचारत होते, कुठे आहे आमची वैदेही? त्यांच्या बोलण्यानं सर्वांचाच धीर खचला. अशा रीतीनं तुलसीदास म्हणतायत, जिथं जानकीच्या बिदाईनं आता ती निघणार हे कळताच पशुपक्षी देखील व्याकुळ झाले होते, तिथे मनुष्यांची दशा काय सांगावी. आणि तेवढ्यात राज ऋषी जनक आपल्या भावाबरोबर तिथं आले. प्रेम उचंबळून आलं होतं, डोळ्यातून अश्रू वाहत होते. तुलसीदास म्हणतात, खरं परम वैराग्यवान आहेत महाराज जनक, पण आपल्या लाडक्या सीतेला बघून त्यांचाही धीर खचला. त्यांनी जानकीला उराशी धरलं. तुलसीदास म्हणतात, त्या प्रेमामुळे ज्ञानाचा बांध फुटला. बरं का. आणि मग सर्वच जण समजावू लागले जनकांना,
समुझावत सब सचिव सयाने, कीध विचारुन अवसर जाने। 12 बार सुता उरलाई, सजी सुंदर पालकी मंगाई। प्रेम बिबस परिवारु सब, जानी सुलगन नरेसा। कुंवरी चढ़ाई पालकिन, सुमिरे सिद्धी गणेशा। सर्व मंत्री समजावू लागले आणि विषाद करण्याची वेळ नाही असं शेवटी राजांनी विचार करून मुलींना पोटाशी धरलं आणि सुंदर सजवलेल्या पालख्यांमध्ये त्यांना बसवलं. सुंदर मुहूर्त बघून प्रेम व्याकुळ होऊन सिद्धींसह गणेशाचं स्मरण करून त्यांना पालख्यात बसवलं म्हटलंय. राजांनी सुद्धा सीतेला अनेक प्रकारचा उपदेश केला तिथे. म्हणतायत, बहुविधी भूप सुता समुझाई, नारी धर्म रीति सिखाई। दासी दास दिए बहु तेरे, सुचि सेवक जे प्रियसिय केरे। सिय चलत व्याकुल पुरबासी, होहि सगुन शुभ मंगल राशि। भूसुर सचिव समेत समाजा, संग चले पहुँचावन राजा। समय बिलो की बाजने बाजे, रथ गज बाजी बराती न साजे। दशरथ विप्र बोली सब लीधे, दान मान परिपूरन कीन्हे। चरण सरोज धूरी धरि सीसा, मुदित महीपति पाई असीसा। सुमिरी गजाननु कीन्ह पयाना, मंगल मूल सगुन भये नाना। सुर प्रसून बरषहि हर्षि, करहि अपछरा गाना। चले अवधपति अवधपुर, मुदित बजाई निशाना। द्रुप करि विनय महाजन फेरे, सादर सकल मागने टेरे। भूषण बसन बाजी गज दीन्हे, प्रेम पोषी ठाढ़े सब कीन्हे। बार बार बिरिदावली भाषी, फिरे सकल राम ही उर राखी। बहुरी बहुरी कौशलपति कहही, जन को प्रेम बस फिरई न चहही। पुनि कह भूपति बचन सुहाए, फिरिय महिष दूरी बड़ी आए। राउ बहोरी उतरी भय ठाढ़े, प्रेम प्रवाह बिलोचन बाढ़े। तब विदेह बोले कर जोरी, बचन स्नेह सुधा जनु बोरी। करऊँ कवन विधि विनय बनाई, महाराज मोहि दीन्ही बड़ाई। कौशलपति समधि सजन, सन्माने सब भांति। मिलनि परस पर विनय अति, प्रीति न हृदय समाति।
मुनिमंडली ही जनक सिरुनावा, आशीर्वादु सब ही सन पावा। सादर पुनि भेटे जामता, रूपशील गुण निधि सब भ्राता। जोरी पंकरुह पानी सुहाए, बोले बचन प्रेम जनु जाए। राम करऊं के ही भांति प्रशंसा, मुनि महेश मन मानस हंसा। करही जोग जोगी जेहि लागी, कोहु मोहु ममता मधु त्यागी। व्यापको ब्रह्मो अलखु अविनाशी, चिदानंदु निर्गुण गुण राशि। मन समेत जेहि जानन बानी, तरकी न सकहि सकल अनुमानी। महिमा निगमु नेति कही कही, ज्योति हूँ काल एक रस रही। नयन विषय मो कहूँ भयऊ, सो समस्त सुख मूला। सबई लाभ जग जीव कह, भये ईसु अनुकूला। सब ही भांति मोहि दीन्हि बढ़ाई, निज जन जानी लीन अपनाई। होहि सहस रस सारद शेषा, करहि कलप कोटिक भरी लेखा। मोर भाग्य राउर गुण गाथा, कहि न सिराहि सुनहु रघुनाथा। मैं कछु कहूँ एक बल मोरे, तुम्हरी छहु स्नेह सुठी तोरे। बार बार मागऊँ कर जोरे, मनु परिहरई चरण जनि भोरे। सुनि बर बचन प्रेम जनु पोषे, पूरन काम राम परितोषे। करि बर विनय ससुर सन माने, पितु कौशिक वसिष्ठ सम जाने। बिनती बहुरी भरत सन कीन्ही, मिली सब प्रेम पुनि आशीष दीन्ही। मिले लखन रिपु सूदन ही, दीन्हि असीस महिषा। भये परस पर प्रेम बस, फिरि फिरि नावहि सीसा। बार बार करि विनय बढ़ाई, रघुपति चले संग सब भाई। जनक गहे कौशिक पद जाई, चरण रेणु सिर नयन नलाई। सुनु मुनि सबर दर्शन तोरे, अगमु न कछु प्रतीति मन मोरे। जो सुख सुजसु लोकपति चहहि, करत मनोरथ सकुचत अहहि। सो सुख सुजसु सुलभ मोहि स्वामी, सब सिद्धि तव दर्शन अनुगामी। कीन्हि विनय पुनि पुनि सिरुनाई, फिरे महिषु आशीषा पाई। अनेक प्रकारे आपल्या लाडक्या सीतेची समजूत घातली
बाकीच्या मुलींचीही समजूत घातली. चौघींना वरचेवर पोटाशी धरलं आणि राजा जनकांनी त्यांना स्त्रीधर्म, कुळाचार याबद्दल जाता जाता पुन्हा एकदा सांगितलं. आणि मग आपल्या लाडक्या सीतेच्या विश्वासातले असे जे तिला प्रिय असणारे दासदासी होते ते सुद्धा तिच्यासोबत दिले. अशा रीतीनं जनकपुरीची राजकन्या सीता निघाली. मिथिलावासी व्याकुळ झाले, पण त्या अतिशय उज्ज्वल अशा जोडप्याला बघून मनात खूप आनंदित होत होते. त्यामुळे अनेक शुभ शकून त्यावेळेला होऊ लागले. अनेक विप्रवर मंत्रीगण यांच्याबरोबर राजर्षी जनक त्यांना पोचवण्यासाठी निघाले. विविध प्रकारची वाद्य वाजू लागली. वऱ्हाडी मंडळींनी सुद्धा रथ, हत्ती, घोडे सज्ज केले. दशरथ राजांनी सर्व विप्रवरांना बोलवून दान दिलं आणि त्यांच्या चरणकमलांची धूळ मस्तकी लावून आशीर्वाद प्राप्त केला. आणि मग श्री गजाननाचं स्मरण करून त्यांनी प्रस्थान केलं. देवसुद्धा आनंदित होऊन फुलं उधळू लागले. अप्सरा गीत गाऊ लागल्या आणि नगाऱ्यांच्या ध्वनीमध्ये अयोध्यापती दशरथ अत्यंत आनंदानं अयोध्येला निघाले. राजा दशरथांनी सर्व प्रतिष्ठित मंडळींना जनकपुरीच्या विनंती करून परत पाठवलं. याचकांना आदरानं बोलवून अनेक प्रकारचे दागदागिने, कपडे, हत्ती, घोडे दिले आणि अत्यंत प्रेमानं सर्वांना जणू संपन्न केलं अजूनसुद्धा. आणि हे सर्व लोकसुद्धा दशरथांच्या कुलकीर्तीचा गौरव करून रामचंद्रांना हृदयाशी धरून परतले. कोसलाधीश राजा दशरथ राजर्षी जनकांना परत जाण्यासाठी वारंवार विनवत होते, पण प्रेमवश राजर्षी परत जाऊ इच्छित नव्हते. पण दूरवर आल्यानंतर मात्र, हे राजा फार दूरवर आलात, आता परत जा, असं राजा दशरथ रथातून उतरून म्हणाले. त्यांच्याही नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. आणि तेव्हा राजर्षी जनक हात जोडून अमृत शब्द त्यांनी उच्चारले की कसं सांगू तुम्हाला, हे राजा दशरथ, तुम्ही मला खूप मोठेपणा दिलाय हा संबंध जोडून. असं म्हटल्यानंतर दशरथांनीही अनेक प्रकारे आपल्या व्याह्यांना सन्मान दिला, सत्कार केला. अत्यंत नम्रता दोघांमध्ये आणि हृदयामध्ये न मावणारं प्रेम होतं. कसा असावा विवाहविधी याचं हे एक उज्ज्वल उदाहरण प्रस्तुत आहे आपल्यासमोर. दोन्ही पक्षांकडचं प्रेम जिथे आहे ते आमच्या महाराजांना आवडतं. महाराजांचं एक वचन आहे याबद्दल की प्रेमानं होण्यात आनंद आहे कोणताही समारंभ, मुख्यतः लग्न समारंभ, असं महाराजांचं म्हणणं होतं. आणि तेच इथं दिसून येतं की जनकांनी सर्व मुनींच्या समोर मस्तक नमवलं, आशीर्वाद प्राप्त केले आणि मग रूपशील गुणनिधान अशा सर्व जावयांना भेटले. जावयांसमोर ह्या श्वशुरानं आपले सुंदर करकमल जोडले आणि अतिशय प्रेमानं बोलले, हे राम, मी कशी तुमची स्तुती करू, तुम्ही प्रत्यक्ष ऋषीमुनींच्या आणि महादेवांच्या मनरूपी मानस सरोवरातले हंस आहात. इथे राजर्षी जनक पहा बरं, सुरुवातीला तुलसीदासांनी सांगितलं जमातांना भेटले. आता राजर्षी आपल्या आराध्याला, भगवंताला भेटतायत आणि त्याचं वर्णन आहे की योगीजन सर्व षड्रिपूंचा त्याग करून ज्यांच्यासाठी योग साधन करतात, असे सर्व व्यापक ब्रह्म, अव्यक्त, अविनाशी, चिदानंद, निर्गुण आणि तरीही गुणराशी असलेले असे तुम्ही प्रभू आहात. मन वाणी ज्यांना जाणूच शकत नाही, केवळ ज्यांच्याविषयी फक्त अनुमान करता येतं, तर्कसिद्ध तुम्ही नाही आहात, म्हणून ज्यांचा महिमा वेदसुद्धा नेती नेती असा वर्णन करतात. सच्चिदानंद हा तिन्ही कालांमध्ये सदा सर्वदा
एक रस सर्वथा निर्विकार असे आहात. असे सुखमूढ असलेले तुम्ही माझ्या नेत्रांना दिसू शकला. ईश्वर अनुकूल असला की जगात जीवाला लाभच लाभ मिळतो. सबई लाभू जग जीव कह भये ईसु अनुकूला. आणि तुम्ही मला इतकं मोठेपण दिलं आणि आपला समजून आपला बनवलं. राजर्षी जनक बोलतायत बरं. निज जन जानी लीन अपनाई. जरी 10,000 शेष सरस्वती कोट्यवधी कल्पांपर्यंत गणना करत राहिले तरी हे रघुनाथ माझं सद्भाग्य आणि तुमची गुणांची कथा पूर्ण होऊ शकत नाही. आणि मी जे काही सांगतोय ते एकाच बळावर सांगतोय की तुम्ही अगदी थोड्याशा प्रेमानं प्रसन्न होणारे आहात. म्हणून वारंवार हात जोडून मी हेच मागतो तुमच्या चरणी की मनु परिहरई चरण जनी भोरे. माझ्या मनानं चुकून सुद्धा तुमचे चरण सोडू नयेत. आणि अशी ही प्रेमपूर्ण वचनं राजर्षी जनकांची ऐकून श्रीराम अत्यंत संतुष्ट झाले. आणि त्यांनी सुद्धा अतिशय गोड शब्दांमध्ये विनंती करून जनकांचा पित्याप्रमाणे गुरु विश्वामित्र आणि वसिष्ठां समान मानून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर जनकांनी भरताला सुद्धा असंच सांगितलं, त्याला आशीर्वाद दिला. लक्ष्मण शत्रुघ्नाला आशीर्वाद दिला आणि एकमेकांना सगळेच हात जोडून नमस्कार करू लागले. अशा रीतीनं श्री रघुनाथ राजर्षी जनकांशी वरचेवर काही बोलून त्यांना मोठेपणा देत निघाले. जनकांनी पुन्हा एकदा जाऊन विश्वामित्रांचे पाय धरले आणि त्यांचे चरणरज आपल्या मस्तकांवर लावले. म्हणाले, हे मुनीश्वर, आपलं सुंदर असं दर्शन झालं म्हणून काहीच अशक्य उरलं नाही, काहीच दुर्लभ उरलं नाही. आणि माझी खात्री आहे की तुमचं दर्शन झालं असताना काही दुर्लभ असूच शकत नाही. जे सुख आणि कीर्ती मोठमोठ्या लोकपालांना सुद्धा दुर्लभ आहे आणि त्याबद्दल आकांक्षा करताना ते सुद्धा संकोच करतात, असं सुख आणि सुकीर्ती मला तुमच्यामुळे सुलभपणे मिळाली. त्यामुळे सर्वच सिद्धी तुमच्या दर्शनाला अनुसरतात. तुमच्या दर्शनापाठोपाठ सर्व सिद्धी मिळतात, तशी सिद्धी मला मिळाली. अशा रीतीनं स्तुती करून विश्वामित्रांची मस्तक टेकून आणि त्यांचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेऊन राजर्षी जनक पुन्हा आपल्या महालामध्ये परतले. अशा रीतीनं आता हे वऱ्हाड अत्यानंदामध्ये अयोध्येकडे प्रस्थान करतंय. तर त्याचं वर्णन आणि तिकडे कसा आनंद गजर सुरू आहे ह्याचं वर्णन आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.